जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेत पिकांचं नुकसान आहे। त्यानंतर मात्र पावसानं दडी मारल्यानं भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। भाज्यांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। ही वाढ जी आहे ती 20 ते 30% वाढ झालेली आहे। मी सध्या प्रसिद्ध अशा दादर भाजी मार्केटमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी असेल, तोंडली असेल, शिमला मिरची आहे, भेंडी आहे, मटार आहेत, वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी आहेत आणि याच भाज्या विकत घेण्यासाठी मुंबईतील विविध भागांतून लोक या ठिकाणी येत असतात। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यापार सुरू असतो, परंतु घाऊक बाजारात देखील भाज्यांचे भाव जे आहेत ते वाढल्यामुळे एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे। दादा, भाव जे आता पुन्हा एकदा वाढलेले आहेत, भाज्या महागलेल्या आहेत, कशामुळे नक्की झालेलं आहे, काय कारण आहे? ऍक्च्युली पाऊस लेट झाला आणि पाऊस लेट झाल्यामुळे भाज्यांचे दर नंतर अचानक वाढले गेले लेट झाल्यामुळे। आणि आता नवीन भाज्या काय बाजारात येणार नाहीत, त्यामुळे सगळ्या भाज्या अतिशय महाग झालेल्या आहेत। शिमला मिरची 80-90 रुपये किलो आहे, पापडी 100 रुपये किलो आहे, वाटाणा 200 रुपये किलो आहे, फुलावर 80-90 रुपये किलो आहे, गाजर 40-50 रुपये किलो, कारली 60-70 रुपये किलो आहे, सगळे आलं 200 रुपये किलो आहे, मिरची 80 रुपये किलो आहे। हे होलसेल भाव आहेत, सगळे खूप महाग झालेले आहेत आणि खर्च वाढला आहे। ॲक्च्युली मध्ये पेट्रोल डिझेल भेटत नव्हतं, त्यामुळं गाडीवाल्यांनी आपले गाडी भाडे वाढवले, त्यामुळे त्याचा परिणाम परत ह्यावर बसला, भाज्यांवर बसला, भाडे वाढ झाली, सगळेच भाडे वाढ झाली ना, त्यामुळे भाज्यांचे दर पण महाग आहेत सध्याच्या परिस्थितीला। आणि सध्या अजून 2 महिने तरी भाज्यांचे रेट कमी होणार नाहीत। सर्वच गोष्टींचे भाव वाढत आहेत आणि याचाच फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। दोनही राष्ट्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।